नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज मी करणार आहे झणझणीत चटपटीत असे बटाटे वडे। हे वडे कुरकुरीत होण्यासाठी, कमी तेलकट होण्यासाठी आणि छान टेस्टी होण्यासाठी काय करायचं, पिठात कुठले पदार्थ घालायचे म्हणजे वड्याचं आवरण छान टेस्टी होईल, कुरकुरीत होईल। आणि बटाट्याची भाजी, वड्यासाठी करायची भाजी, त्यात कुठले जिन्नस घातले म्हणजे त्यामुळे पण बटाटे वडा कुरकुरीत व्हायला मदत होईल, हे मी रेसिपी करताना सांगितलं आहे। तर आपण आता वडे करायला सुरुवात करू। बटाटे वडे किंवा भजी करण्यासाठी बेसन पिठात तिखट, मीठ, ओवा घातल्यावर थोडे 1 टेबलस्पून तांदूळाचे पीठ घाला आणि मिक्स करा। आणि 1 टेबलस्पून तेल पण घाला, म्हणजे भजी किंवा वडे कुरकुरीत होतील। बटाटे वड्यासाठी भाजी करायला तेल तापलं आहे, मोहरी टाकली आहे, मोहरी घातली, हिंग, मिरच्या, हळद। आता मी आज बडीशेप घालणार आहे भाजीमध्ये। तुम्हाला कच्ची घालायची असेल बडीशेपची पावडर तर फोडणीच घाला, मी नंतर घालणार आहे। मी आत्ता लगेच भाजी घालते आणि मग बडीशेपची पावडर नंतर घालणार आहे। आता या स्टेजला ही बडीशेपेची पावडर घालते मी भाजीमध्ये। खूप छान टेस्ट येते त्यामुळे वड्याला, बटाटे वड्याला। आणि हे भाजलेलं बेसन पीठ घालते। भाजलेलं बेसन पीठ नसेल तर तुम्ही फोडणीत घाला बेसन पीठ। आता आपण हे बडीशेप घातल्याने छान टेस्ट येते वड्याला, बटाटे वड्याला। आणि पिठामुळे थोडा ओलसरपणा भाजीचा कमी होतो आणि वडे कुरकुरीत व्हायला मदत होते। या पद्धतीने वडे कराल तर वडे असे छान कुरकुरीत आणि टेस्टी होतील। ही पद्धत फॉलो करा। या टिप्स फॉलो करून तुम्ही बटाटे वडे करा। नक्कीच तुमचे बटाटे वडे छान झणझणीत आणि चटपटीत कुरकुरीत होतील आणि तेलकट होणार नाहीत। अशाच माझ्या झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसाठी, कुकिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।